स्वाध्याय इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 12वा गोधडी। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। गोधडीचे वैशिष्ट्ये। गोधडी म्हणजे मायेला मिळणारी ऊब असते। गोधडीत अनेक चिंध्या असतात। गोधडीतील चिंध्या म्हणजे आठवणी असतात। गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्यांचे अस्तर असते। गोधडीत चिंध्यांच्या रूपाने आठवणी दडलेल्या वाटती। आई, बाबा, मामा, भाचा। प्रश्न दुसरा, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा। उत्तर कवितेतील आई ही खूप मायाळू आणि भावूक आहे। कवितेतील आई आठवणींना खूप महत्त्व देते। कवितेतील आई वस्तूमध्ये माणसांना अनुभवते। कवितेतील आईचे गोधडीसोबत भावनिक बंध जोडलेले आहेत। प्रश्न तिसरा, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा। माझ्या घरात एक जुनी लाकडी पेटी आहे, जी माझ्यासाठी केवळ एक वस्तू नसून माझ्या आठवणी आणि भावनांचा ठेवा आहे। तिच्या जुन्या काळपटलेल्या लाकडावर आणि जुन्या नक्षीकामावर आईच्या हाताचा स्पर्श आहे, ज्याने मला बालपणीच्या अनेक आठवणी जपत जपून ठेवले आहे। या पेटीमध्ये आईचे जुने पत्र, बाबांनी दिलेले एक जुने पेन आणि माझ्या पहिल्या शाळेतले प्रमाणपत्र यांसारख्या अनेक जुन्या वस्तू आहेत। या वस्तू पाहून मला आईच्या आठवणी ताज्या होतात। प्रश्न चौथा, आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्दसमूह लिहा। उत्तर, मायेला मिळणारी ऊब, आईने दटावून बसवलेल्या चिंध्या, स्मृतींच्या सुईने शिवलेले। प्रश्न पाचवा, खालील ओळीतील भाव स्पष्ट करा। गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते। उत्तर, गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते। जेव्हा ही गोधडी अंगावर पांघरून आपण झोपतो, तेव्हा आईचा आणि बापाचा प्रेमळ हात आपल्या अंगावर असल्याची भावना मनात निर्माण होते आणि जसे त्यांच्या मायेचे छत आपल्या डोक्यावर असते, तसेच गोधडीतील मायबापांच्या कपड्यांचे मायेचे अस्तर म्हणजे एक प्रकारचे मायेचे आवरण आपल्या अवतीभोवती असते, जणू काय तो त्यांचा आशीर्वादच असतो। गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब। उत्तर, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, त्यामध्ये आईचे फाटके लुगडे, बापाचे फाटके धोतर आणि विशेष म्हणजे बापाच्या शर्टाच्या कोपरीच्या बाह्या असतात आणि त्या आपल्याला जणू काय आशीर्वादच देत असतात। गोधडीतील चिंधी ही आई आणि बापाच्या आठवणी असतात, म्हणून गोधडी ही फक्त चिंध्यांचा बोचका नसून तिच्यात मायेची ऊब असते। हजारो रुपयाच्या महाग दुलईत देखील फक्त थंडी पळविण्याची ताकद असते, पण खरी मायेची ऊब ही या गोधडीतच मिळते। लिहिते होऊया। गोधडीचे आत्मकथन या विषयावर 10 ते 15 ओळींचा निबंध लिहा। नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, मी गोधडी। ओळखलात का मला? याच गोधडीत तुम्ही लहानाचे मोठे झालात पण तुम्हाला आता कदाचित माझी आठवणही नसेल। तुम्ही लहान असताना तुमची आई माझा उपयोग करत असेल। आता तुमच्या महागाच्या व सुंदर दिसणाऱ्या दुलई आणि ब्लँकेटने माझी जागा घेतली, पण खरी मायेची ऊब माझ्यातच होती। माझ्यात असलेल्या चिंध्या आईचा, बाबांचा, आजीचा, आजोबांचा प्रत्यक्ष आशीर्वाद होता। तो आशीर्वाद, ती मायेची ऊब, ती जवळीकता तुम्हाला महागाच्या सुंदर दिसणाऱ्या तुमच्या ब्लँकेटमध्ये सुद्धा मिळणार नाही। चला तर कधीतरी माझाही उपयोग करत जा, माझ्यावरून हात फिरवत जा, मग बघा तुमच्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही एकटे नसून तुमच्या वडीलधाऱ्यांचे छत्र तुमच्यासोबत असल्याची जाणीव तुम्हाला होईल। मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निनवावे। अधोरेखित शब्दांच्या उच्चारामध्ये साम्य आढळते का? उत्तर, होय। खालील ओळी वाचा व ज्यांमुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर शब्दांच्या जोड्या लावा। नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी। उत्तर, नदीशी, झाडांशी। खालील ओळी वाचा व निरीक्षण करा। आई, तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा। उत्तर, तान्हा, पान्हा। कडी जोडुनी दुजा कडीला, मनुष्य बनवीत असे साखळीला। उत्तर, कडीला,
साखळीला. 2. अनुप्रास अलंकार. खालील ओळी वाचा आणि त्यातील कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. पुनरावृत्ती झालेले वर्ण नी आणि न. खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा. रजतन नील, ताम्र नील, स्थिर पल जल पल सलील. उत्तर ल. संत म्हणती सप्तपदे सहवासावे, संख्य साधूशी घडते. उत्तर स. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज यांना अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.